एकदा आपण शिवरायांच्या नावाचा जयघोष करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर जय भवानी। धन्यवाद। जगदंब जगदंब शौर्य आणि पराक्रमाचे महामेरू, जाणते राजे कुशल शासक, साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ। तुमचं आमचं नातं काय? सर्वप्रथम सर्व उपस्थित ग्रामस्थांना, शुभांच्या मावळ्यांना, जिजाऊंच्या लेकींना माझा मानाचा मुजरा। खरं तर खूप सुंदर आयोजन केले आपल्या राजपुरे सरांनी आणि एवढी पब्लिक बघून खरंच भारी वाटतंय। सकाळी पण एक व्याख्यान झालं, तिथं नव्हती एवढी पब्लिक आणि खरंच खूप सुंदर आयोजन केलंय। सगळ्या मुलांची भाषणं झालेली आहेत, त्यांना वितरण केलंय, बक्षीस वितरण वगैरे। साऊंड सिस्टीम वाले दादा असतील आणि आयोजक असतील, आयोजकांचे खरंच खूप आभार, कारण फुकटचं कुणीच काम करत नाही, ते आयोजक करत असतात आणि शिवजयंतीच्या या काळामध्ये दिवस रात्र आपले कार्य करत राहतात। त्या आयोजकांचंही खूप खूप धन्यवाद देते आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते। खरं तर आपलं हे धनगरवाडी हे गाव मॅप मध्ये दिसत नसलं ना तरी आदरणीय राजपुरे सर असतील किंवा या गावच्या मुली असतील किंवा तुमच्या या गावचे व्यक्ती असतील, त्यांच्यामुळं आपल्या गावाचं नाव तालुक्यात होतंय, हे फक्त शिवविचारांची ताकद आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यावंच लागल। जय जिजाऊ। प्रदीप चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो थांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान। अहो जो त्या सह्याद्रीच्या काळजाची शान, अहो महाराष्ट्राच्या देहवायात ज्यांचं पहिलं स्थान, असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, परमुलखात राहून स्वराज्याचे संकल्प करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले। अहो ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। अहो एवढंच काय, अहो एवढंच काय, मरणाला घाबरणारे पाहिले, मरणाला न घाबरणारे सुद्धा पाहिले, पण मरणच्यांना घाबरले असा एकमेव महापुरुष म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। लाख मेले तरी चालतील, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगायलाच पाहिजे, हीच भावना सोबत ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात हात आणि खांद्यावर खांदा देऊन या स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मरण पावणाऱ्या प्रत्येक मावळ्याला माझा मानाचा मुजरा। तसंच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात महापुरुषांनी आपलं त्याग दिलं, त्या महापुरुषांनाही माझा मानाचा मुजरा, त्यांना माझा मानाचा मुजरा। राजे मध्ये निवडणुकीच्या काळात खूपच बिझी होतो राजे तुमचे फोटो राजकीय नेत्यांच्या फोटो समोर बॅनरवर बघितले की खूप वाईट वाटत होतं। राजा तुमच्या फोटोंचा वापर सगळेच राजकीय पक्ष करतात, पण तुमच्या विचारांचा वापर मात्र मोजकेच करतात। राजा तुम्हाला आम्ही डोक्यावरती घेतलं, पण डोक्यात घ्यायचं मात्र विसरूनच गेले हो राजे तुमच्या स्वराज्यात 50% आरक्षण नसताना देखील 100% संरक्षण होतं, पण आज मात्र कुणीही या स्त्रियांची छेड काढा, विनयभंग करा, कमेंट करा। राजा आता मात्र राज्याच्या पाटलाचे हात कलम करायचे दिवस गेले आता, कारण राजा आता नाक्यावरतीच राज्याचा पाटील घडतोय। राजा आता नाक्यावरतीच राज्याचा पाटील घडतोय। राजा
तुम्ही मात्र महानच होता हो राजा. आज आमच्या राज्यात भलतच काहीतरी होतंय. ज्यावेळी सूर्यकांत डोळसे नावाचे कवी कोर्टासमोर बसलेल्या 70 वर्षाच्या म्हातारी आजीला म्हणतात ना, आजीबाई आज तुम्ही कोर्टापुढे काय करता? तसं पाणवलेलं डोळ्यानं ती आजीबाई म्हणते, बाळा बाळा 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झालता ना, आज त्याचा निकाल आहे रे बाळा. राज, तुमच्या स्वराज्यात गुन्ह्यांना माफी द्यायची हो. आमचं आज काय चालूय एवढंच नव्हे, ज्यावेळी विजापूरच्या दरबारात शहाजीराजे नोकरी करत असताना मासाहेब जिजाऊ आणि बालशुभांचे येणं जाणं असायचं, त्यावेळी घुंगरांच्या आवाजानं राजांना कौतूहलाची गोष्ट होती. राजा त्या दिशेने चाललेच होते. बरं झालं काय माहिती, तशी दासी आऊसाहेबांना म्हणते, आऊसाहेब आऊसाहेब आपले बालराजे बायकांचा नाच पाहायला चालले. आऊसाहेबांनी रागाने यावं, बालशुभांना म्हणावं, राजे राजे तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारा महाराष्ट्र नव्हे तर बाया वाचवणारा महाराष्ट्र करायचे. अहो मग ते परिवर्तन घडावं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, तो इतिहास घडावा. पण आज मात्र आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलला डॉल्बी डीजेवर नाचू लागलो आणि आम्हीच आमच्या हातानं आया बहिणींची अब्रूची दप्तरं वेशीला टांगायला सुरुवात केली. हो राजा राजा आज काय होते माहिती, राजा जेव्हा तुमच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून दाखल केली गेली होती, राजा तुम्ही तिला चोळी बांगडी पातळ देऊन आदरानं तिला तिच्या घरी पाठवलं. एवढंच काय हो राजा, राजा तुमचाच वारसा ठेवून पुढे 1893ला स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो असा उच्चार करून सर्व अमेरिकन बांधवांचं मन जिंकलं. आणि त्याच्यासाठी खूप खूप टाळ्या पडावा. ही आपल्या भारताची शान आहे. बरं हर हर महादेवचा आवाज सुटला, हर हर महादेवचा आवाज सुटला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला. अरे मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मोघल पालती माघारी. शुभा अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना त्या मोगलांच्या हातातही भगवा दिसला असता. शुभा तुम्ही 10 वर्ष जगला असताना त्या मोगलांच्या हातातही भगवा दिसला असता. पण अहो मायबाप जनता, तुम्हाला इतिहास माहिती, अहो पारतंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी 5-5 आसमानी सुलतानी सत्ता उरावर थया थया नाचत होत्या. आया बहिणींची अब्रूची लक्तरं वेशीला टांगली जात होती. आया बहिणींची अब्रूची लक्तरं वेशीला टांगली जात होती. अहो निजामानं आता डोकं वर काढलं होतं. निजामानं आता डोकं वर काढलं होतं आणि राजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अल्लाउद्दीन खिलजी वेगानं या महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता. पण त्याच वेळी शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण त्या अगोदर आदिलशाहीनं पुण्याची राख रांगोळी केली. बरं आणि त्याही अगोदरचा इतिहास म्हणजे 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव आणि म्हाळसा देवी यांच्या पोटी जिजाऊंची या जगात एंट्री झाली. अहो जिजाऊंची या जगात एंट्री झाली, वयाबरोबरच पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली होती. युद्धकलेबरोबरच आता मासाहेब मराठी, हिंदी, फारसी, अरबी, संस्कृत, कन्नड अशा 6 भाषा शिकल्या. अहो मासाहेब सारं काही पाहत होते. मासाहेब भाषा शिकल्या. अहो ज्या वयात बहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम दंग करण्यात आजची मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. बरं आणि तिकडं आदिलशहानं पुण्यावर काय केलं, पुण्याची राख रांगोळी केली. आणि 1507 साली जिजाऊंचा आणि शहाजीराजांचा विवाह झाला आणि आदिलशाहीनं त्या पुण्यातील जुन्नरच्या कुशीमध्ये जिजाऊ मासाहेबांना ठेवून आदिलशहाच्या कुशीमध्ये गेले. पण मासाहेब जिजाऊ सारं काही पाहत होत्या. यातनांचा कल्लोळ मनी दाटला होत्या. अरे या रयतेला कुणी वाली आहे की नाही, माझी रयत पोरकी
आणि त्याच वेळी रयत खचली होती, पिचली होती, अन्याय अत्याचार सोचत होती. अरे माझ्या रयतेला कोणी वाली आहे की नाही. आणि रयत मात्र दैववादी म्हणून आजचं जीवन फक्त उद्यावर ढकलत होती, आजचं मरण फक्त उद्यावर ढकलत होती. पण माहिती त्याच वेळी रणरागिणी बाघीन मात्र वाट बघत होती त्या तेजस्वी सूर्याची, महाराष्ट्राला तेजाळून टाकणाऱ्या त्या तेजस्वी सूर्याची. हो, हे अंबे कर्ण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्ते हे सिंहासने चीर फाडण्या मज पुत्र दे. हे आई शिवाई देवी मला असा पुत्र दे जो गोरगरिबांचं राज्य निर्माण करल, 18 लुटेदारांचं 12 बलुतेदारांचं सर्व धर्मियांचं स्वराज्य निर्माण करल असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि जणू काय आई शिवाई देवी मासाहेबांचं म्हणणं ऐकत होत्या. बरं आता मासाहेबांना डोहाळे कशाचे लागावे. चिंच खाण्याचे आपल्या इकडे लागतात बघा, भलतेच लागतात. अहो मासाहेबांना डोहाळे लागले तलवारबाजीचे, घोड्यावर स्वार होण्याचे, सिंहासनावर बसून आरूढ होण्याचे मासाहेबांना डोहाळे लागले. आता अवघेच दिवस राहिले होते. त्या महाराष्ट्राची वसुंधरा सजली होती राजांचं चरण स्पर्श करण्यासाठी. सह्याद्रीचा उर अभिमानानं भरून आला होता राजांना उरात घेण्यासाठी. जनता मात्र आनंदून गेली होती राजांची नेतृत्व संपन्नता बघण्यासाठी. मासाहेब त्या युल्याच्या पोटातल्या गर्भाला सांगत होत्या, बालशुभांच्या पाहुणी अवघ्या थोर बाललीला, बालशुभांच्या पाहुणी अवघ्या थोर बाललीला, भविष्य जाणुनी हर्ष जाहला माझी जाऊला, भविष्य जाणुनी हर्ष जाहला माझी जाऊला. गड जिंकावे राज्य निर्मावे, गड जिंकावे राज्य निर्मावे, आणि दैन्य जावे सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे. सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे. आणि अखेर तो सुवर्ण दिवस उजाडला. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. या महाराष्ट्राच्या कुशीत जिजाऊंच्या कुशीत शुभा राजांचा जन्म झाला. माझा राजा जन्मला. जय जिजाऊ, जय जिजाऊ. आवाज जय जिजाऊ. वा काय आवाज आहे. तुमची उपस्थिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवलंच पाहिजे. अहो माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला. शुभांचा जन्म झाला. अहो बालशिवबांचा जन्म झाला फौजतयाच्या बाकीना. आणि अशातच बालशिवबांचा जन्म झाल्यानंतर काय झालं. आता आपण खरं तर म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुण पिढी हाच विषय का भेटावा व्यासपीठाला. कारण मात्र एकमेव आहे हो, स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही अट्टहास केला ना तो सगळा हा ऐन तारुण्याच्या उंबरट्यावरतीच. नाही म्हणजे काही मला राहून प्रश्न करतात, दिदी तू लहान मुलं, म्हातारी माणसं आणि छत्रपती शिवाजी महाराज कधी सांगतच नाही. पण ही फक्त तरुणांमध्ये धमक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलंच पाहिजे. हा इतिहास जगलाच पाहिजे, वागलाच पाहिजे, आचरणात आणलाच पाहिजे, विचारात घेतलाच पाहिजे आणि त्या विचारांनी जगलंच पाहिजे. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची. आता आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी साजरी कशी करायची. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी कशी करायची यावर सर्वांनाच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, प्रश्न उद्भवला जातो. पण खरं आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं दुर्दैव म्हणजे आपल्याला वाटतं छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा बांधवांनी साजरी केली पाहिजे? मग मला राहून राहून प्रश्न पडतो, जर 18 लुतेदार 12 बलुतेदार गोरगरीब जनता आणि सर्व धर्मियांनी आपल्या राजांना साथ दिली नसती तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? आणि आज आपण शिवजयंती साजरी केली असती का? मला एकच सांगणं आहे, जर रक्तात आणि भक्तात महापुरुषांना घ्यायचं असेल ना तर महापुरुषांच्या जयंत्या न साजऱ्या केलेल्याच बऱ्या. हा आपला इतिहास आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता आम्ही भलती साजरी करून राहिलो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला कपाळी भगवा टिळा गाडीला भगवा झेंडा लावतो आणि आम्ही म्हणतो आम्ही शिवजयंती साजरी करतो. अहो, कुठं डीजे लावून कुठं डीजे वरच्या गाण्यांवर नाचून शिवजयंती साजरी होत नसती. शिवजयंती साजरी करण्यासाठी आपल्याला नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करायला पाहिजे. हा आपला इतिहास आहे. आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलंय, ते आपण आत्मसात केलं पाहिजे. आज 450 वर्ष झालं, अजूनही आपण राजांचं नाव घेतोय, कारण राजांचं कर्तृत्वच एवढं महान आहे. त्यासाठी राजांसाठी त्यांच्या मावळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. आता मात्र राजांचं वय झालं 7 वर्ष. त्या शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे हालते झाले बरं. आणि आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब ते लोक कोण येतो? आणि आऊसाहेबांनी म्हणावं, बाळराज तो तर बळीराजा आहे. आऊसाहेब बळीराजा? राजा काय असं असतं का आऊसाहेब? आळ शिवबा, आळ बाळराज काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य होतं र, पण यवनांना घात केला र. यवनांना घात केलं आणि कष्टकऱ्यांवरती गुलाम जबरदस्ती करून त्यांना अन्यायाच्या छाताडावर पायी तुडवायला लागले रे. पण राज ते 7 वर्षाचं बाळराज सांगत होत, नाही मासाब नाही, नाही मासाब नाही, रयत पोरकी नाहीये मासाब. मी मिळवीन ते राज्य, मी होईन तो राजा. मी मिळवीन ते राज्य, मी होईन तो लोक कल्याणकारी राजा. येऊल्याच्या 7 वर्षाच्या राजांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. हो, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे तुझ्या वागण्यातून दिसू दे. हल्ली काय झालंय माहिती? आज आपलं एखादं चिमुकल्या पोरानं आईला म्हणावं, आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नव. तशी आमच्या आईने म्हणावं, अरे बाळ तू राजकुमार आहेस माझा, पडशील मैदानावर, नको जाऊ बाबा. ए आई मग पोहायला, आई मला पोहायला जायचे, जाऊ दे नव. तशा आईने म्हणावं, तुला सांगितलं ना तू एकटाच आहेस म्हणून, आणि बुडला पाण्यात तर कोणाच्या तोंडाकडे बघायचं? पण ह्याच वरती मला राहून राहून प्रश्न पडतो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाणार होते, मासाहेबांनी राजांना शब्द दिला होता, राजा आम्हाला खानाचं मस्तक हवंय. आणि त्या शब्दावर राजे अफजल खानाच्या भेटीला जाणार होते. तो प्रसंग आठवतो. त्याच वेळी राजांना पण म्हणता आलं असतं, आऊसाहेब तुम्हाला माहिती ना तो अफजल खान केवढा मोठा आहे. मी एकुलता एक आहे ना मासाब, किंवा मासाब बी म्हणू शकल्या असत्या. एकुलते एक आहेत बाळराजे, आपण तुम्ही दुसऱ्या मावळ्यांना पाठवतो नाही ना. हे म्हणजे जिजाऊंचे संस्कार. आणि एवढंच नाही हो, ज्यावेळी राजांना घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं त्यावेळेस राजे धडपडायचे, पडायचे, कित्येक वेळा पडले, पण खिडकीतून मासाहेब बघायच्या आणि दासीची जाऊन म्हणायच्या, मासाब आपले बाळराजे पडले. तसं मासाब म्हणायच्या, पडू द्या, पडण्यातूनच शिकतं. आणि हा राजा होणार आहे, हा रडल्याला चालेल का? यावर शिवाजी महाराजांनी धडपडीतून शिकले. हाही आपला इतिहास आहे. हो, पण आत्ताच्या बायका, आत्ताच्या मातोश्री, आत्ताच्या माय माऊली मात्र मॉडर्न झाल्या. अहो, हल्लीचा काळ बदलला, हल्लीचा काळ बदलला. आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा, पण काळ बदलला. आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. रम्मी माहिती सगळ्यांना, लहान मुलं. आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. बापाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी प्यायला लागला. घेतात
आज नाही सांगणार कोणी शिवजयंती ना. बापाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी प्यायला लागला. अशातच मम्माचा मॉम पप्पाचा पॉप झाला आणि या मॉम पॉपच्या राड्यात लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आमचं आम्हालाही कळलं नाही. आता मात्र तुम्हाला माहिती, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं बरं. कुरुक्षेत्रात कसं घुसावं हे अभिमन्यू आईच्या उदरात शिकला. पण अहो झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आत्ताची आमची अवस्था काय हो? आत्ताची आमची वेगळीच भलतीच अवस्था आहे. आता मात्र नवीनच पद्धत आली, बेड रेस्ट. अहो सासूरवाशी सुरुवातीच्या 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेरवाशी झाली की बेड रेस्ट. सोबतीला माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला रे. आणि मग पोरग जन्माला आलं, कुटुंबकार रे. माता माऊली कळलं ना? मग पोरग जन्माला आलं की टुकार रे. अरे आई बापांनाच काढतं बाहेर आणि म्हणतं तुमच्यासाठी काय पण. अरे बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आई पण. अरे बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आई पण. पण बायकोला मात्र रोज म्हणतो जानू तुझ्यासाठी काय पण. असू द्या, हसण्याचा विषय आहे पण रियालिटी पण आहे, ह्याची पण आपण जाणीव करून घेतलीच पाहिजे. पण मी सांगत होते, आऊसाहेबांच्या गर्भात शिवबाराचे कलेने आकार घेत होते. आणि त्याच वेळी मासाहेबांनी काय करावं, माझं पोरग गोरपण जन्माला यावं, शाहरुख खान सलमान खान सारखं व्हावं. मग काय करायच्या, काजू बदाम उकळून प्यायच्या, फाउंडेशन लावायच्या, बीबी सीसी क्रीम लावायच्या. मुलींना समजलं ना फाउंडेशन वगैरे. आऊसाहेब काय करायच्या, आऊसाहेब मात्र आपल्या बाळराजांना ज्ञानाचे बाळकडू पाजत होत्या बरं. राजांना ज्ञानाचे बाळकडू पाजत होत्या. पण आज मात्र आम्ही भलतीच अवस्था करून ठेवली हो. आता मात्र प्रसंगांकडे जाऊया. फर्जंद शहाजीराजांच्या दरबारामध्ये ते नाचगाण्यांचा कार्यक्रम झाला, त्याच्यामधूनही आपण आदर्श घेतलाच पाहिजे. आता एकच सांगणं आहे, शिवचरित्र डोक्यावर नव्हे तर डोक्यात घ्यायला शिका. आता आपलं झालंय कसं माहिती का, जशी 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 शिवजयंती जवळ जवळ येते तशी तशी आमच्या मनातला, आमच्या अंगातला मावळेपणा जागा होतो. आणि तो मावळा काय म्हणतो माहिती, सळसळत रक्त शोभांचे भक्त, सळसळत रक्त शोभांचे भक्त, कपाळी भगवा टिळा, आलाल वादळ कोण अडविल या वादळा, आलाल वादळ कोण अडविल या वादळा. अरे जो कोणी येईल वाढवा त्याचा वाजू आम्ही खुळखुळा, त्याचा वाजू आम्ही खुळखुळा. अरे नादच करायचा नाही, अरे नादच करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो हा शुभांचा मावळा, छाती ठोकून सांगतो हा शुभांचा मावळा. पण आता मात्र काय झालंय माहिती, हाच मावळा आता राजकारणामध्ये इतका गुंतला आहे. खूप दुर्दैव वाटतं सांगायला. शिवजयंतीमध्ये सुद्धा राजकारणीपणा बघणारे आज आपल्याच महाराष्ट्रात लोक जिवंत आहेत. त्याचं मात्र खूप वाईट वाटतं. कारण छत्रपती शिवाजी राजांनी केवळ एका जातीसाठी, एका धर्मासाठी राज्य निर्माण केलं नाही, पण आज मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीच्या दिवशी सुद्धा राजकारणामध्ये वाटून घेतलं. म्हणजे एका गावामध्ये 2 पक्ष असतील आणि त्या गावची जर निवडणुकीमध्ये सिलेक्शन झालं तर फक्त तेच लोक जातात. ही मात्र डोळ्यांनी बघितलेली स्थिती आहे. ह्याचं मात्र खूप वाईट वाटतं. आता मात्र आजची नेते मंडळी काय करता माहिती, निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी देवांना दुधाचा अभिषेक घालतात बरं. आहेत असले पण दुधाचा अभिषेक घालणारे. पण वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यायची होती हो माझ्या राजांनी काय केलं, स्वराज्य स्थापनेच्या वेळी आपलं रक्ताचा अभिषेक केला होता हो. ते आपले राजे होते. आता हे कोण आहे तुम्हीच सांगा नंतर मला. असू द्या, पण आजची नेते मंडळी खूप खूप भयानक आहे हो. सांगायला सुद्धा लाज वाटते. अहो वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अहो वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी
स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमंती केली आणि वयाच्या 14व्या वर्षी धर्मवीर संभाजी महाराजांनी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. अहो एवढंच काय, ज्यावेळी 16 वर्षाचे असताना आपल्या भगतसिंगांना आईनं विचारण्यात आलं, बाळ भगत बाळ तुझं लग्न करायचंय, आणि त्याच वेळी भगतसिंगांनी म्हणावं, नाही आई नाही. आजची मुलं लग्न करायचं म्हणलं की एका पायावर उभी होतात. त्यावेळी भगतसिंग काय म्हणाले, नाही आई नाही, आमचं लग्न झालं या देशाशी. ज्या दिवशी हा देश स्वतंत्र होईल ना, त्या दिवशी आम्ही लग्न करू. या देशासाठी आमच्या भगतसिंगांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. मात्र आज भलतीच परिस्थिती उघडकीस येते हो. भगतसिंगांच्या तोंडामध्ये एकच गाणे, एक खुदा मेरे वतन के वास्ते लढने के लिए मुझे जरा सी हिम्मत दे. पण आता मात्र आम्ही 16 वर्षाचे मुलं जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यात बरबाद होऊ लागलो. अहो एवढंच काय, 16 वर्षाचं पोरगं म्हणतं 16व्या वरीचं धोक्याचं, तू मेरी नाही हो सकती तो किसी की भी नाही हो सकती. अहो इंस्टावर पोरी फिल्टर लावून गोऱ्या होऊ राहिल्या. इकडे पबजीला मार, इकडं मार, तिकडं करत ऍक्सिडेंट होऊ राहिले. आमची पोरं पबजीच्या आहारी जाऊ लागले. अहो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालवय होतं, त्यावेळी आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जर मोबाईल दिले असते तर हा इतिहास घडला असता का, हाही विचारायची गोष्ट आहे. आता मात्र विचारायची गोष्ट आहे. अहो एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. अहो एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. साथ होती मावळ्यांची, शिकवण होती जिजाऊंची. या देशात लाट आली भगव्या झेंड्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. आता वाढत्या वयाबरोबरच राजांना स्वराज्याच्या दिशेने राजे वाटचाल करत होते. बरं, राजे आता स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करत होते. सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार, सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार. सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला छत्रपतींचा जय जयकार. अरे मराठमोळी नौबत झाली हर्षाने बेभान, मराठमोळी नौबत झाली हर्षाने बेभान. सप्तनदींच्या जलस्वामींना घाली मंगल स्नान. अवघ्या काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक होतो. माझा राजा छत्रपती बनतो, माझा राजा लोककल्याणकारी राजा बनतो. हो एवढंच काय, जसं मातीच्या प्रत्येक कणात प्रत्येक तलवारीत एक सेना, तसंच प्रत्येक मराठ्यांमध्ये दडला आहे लाख मराठा. बोला मावळ्यांनो, एक मराठा. प्रसंग सांगू वाटतो. मनोज दादा जरांगे पाटील माहिती. अहो आम्ही काय मागितलं, हक्काचं आणि आयुष्यभर टिकल असं आरक्षण मागितलं होतं, तेही आम्हाला दिलं नाही. पण आज मात्र एका रात्रीत पक्ष फुटतो, पक्ष बदलतो. एका रात्रीत मुख्यमंत्री होतो, पण आम्हाला आरक्षण भेटत नाही. ही मात्र या महाराष्ट्राची, ह्या देशाची दुर्दैवाची गोष्ट आहे. आता मात्र सर्वांगाचे कान करा बरं, आता मात्र सर्वांगाचे कान करा. झोपलेल्यांनी जागे व्हा आणि माझ्याकडे लक्ष द्या. आता मासाहेबांनी शिवबाराजांना सांगितलं, राजा कधी घेताय कोंढाणा. राजांनी म्हणावं, मासाहेब येत्या अष्टमीला आम्ही कोंढाणा घेतो बरं. पण त्याच वेळी राजांनी मोहिमेवर जायची तयारी करावी. राजांनी दरबारातून निघावं, समोर ताना सूर्या शेलार मामांनी यावं, तानाने यावं. तसं राजांनी म्हणावं, काय रे ताना, काय काम काढलं. जसं तानाने म्हणावं, राजा रायबाचं लग्नाची पत्रिका द्यायला आलो जी. अरे ताना, रायबाचं लग्न, अरे आनंदाची बातमी की रे ताना. तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे का. मग राजा तुम्ही येणार ना माझ्या रायबाच्या लग्नाला. माझा तुम्हाला बी यावंच लागल बघा. हो रे ताना, येऊ की. पण ताना सांगणार लग्न कधी येऊ. आणि तानाने म्हणावं, राजा तुम्ही येणार ना. पण अरे हो रे ताना, येणार आम्ही. ताना लग्न कधी येऊ. राजा येत्या अष्टमीला लग्न आहे बघा.
आता मला सांगा, गड कधी घ्यायचा होता? गड कधी घ्यायचा होता? अष्टमीलाच. आता रायबाचं लग्न कधी? अष्टमीलाच. आता मात्र राजांनी म्हणावं नाही जमायचं रे ताना, आणि त्याच वेळी तानाने म्हणावं राज आता तर म्हणला तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे का? आता म्हणता नाही जमायचं. अरे तसं नाही रे ताना. मग राजा तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला नाही येणार? अरे ताना ऐकून तर घे ना राजा, तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला नाही ना आले, माझ्या रायबाचं लग्नच होणार नाही बघा. अरे ताना ऐकून घे राजा, मी तुम्हाला सांगितलंय बघा. आणि राजांनी म्हणावं अरे ताना आम्ही मासाहेबांनी शब्द दिलाय र, या त्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकल. राजा असं म्हणता वय, मग असं करूया, मी जातो मोहिमेवर, तुम्ही जा माझ्या रायबाच्या लग्नाला. एवढं सोपं होतं का सगळं म्हणायला? आजचा बरोबर आपले थाटात असतं ओतुर्यात एकदम हे कर ते कर ते कर. आजच्या बरोबापाची गोष्ट. आणि आजचा तानाजी असता आपल्या गावात नाही कुणी तानाजी आहे का? बरं असले तरी मनाला लागून घेऊ नका. आजच्या तानाजीची गोष्ट म्हणजे आजचा तानाजी काय म्हणला असता, राज पोराचं 35 वय झाले, 35. तुम्ही मला म्हणता मोहिमेवर जा. राज इथं पोरगी भेटा ना, तुम्ही मला म्हणता मोहिमेवर जा. राज पोराचं लगीन करू, पोराला पोरगी बघू, पोरगी नाही दिला तर त्यांना पैसे देऊ, कशी कशी आणू घरात, मग जाऊ ना निवांत मोहिमेवर. याच्या तानाजीची गत. पण शिवचरित्रात जबाबदारी टाळणारा एकही मावळा सापडणार नाही. अहो एवढंच काय, आजची आपली स्थिती माहिती का काय? आता मुलीला मुलगा नवरा मुलगा बघायला येणार आहे. चहा पाणी नाश्ता वगैरे वगैरे झाल्यानंतर 4-5 ज्येष्ठांनी त्या नवऱ्या मुलाला अरे पोरगी कशी काय? तसं त्या नवऱ्या मुलानं शेजारच्या मित्राला डवचावं म्हणावं अरे तुला कशी काय वाटते? अरे लग्न तुला करायचंय विचारतोय त्याला, तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण आता मात्र भलतच, आता लव्ह मॅरेज वाले आहेत म्हणून शेजारच्या मित्राला डवसकऱ्यांची परिस्थिती आता कमी कमी होऊ राहिली. आता मात्र तानानी राजांना सांगितलंय राजा मी मोहिमेवर जातो, तुम्ही रायबाच्या लग्नाला जा. ताना म्हणतायत, तानाला राजा म्हणतायत अरे ताना हट्ट नको ना करू. राजा हट्ट नाही हो राजा, विडा द्या मला विडा. आणि त्याच वेळी राजांनी म्हणावं ताना तुला माहिती का रे गड कोणी राखलाय? गड राखलाय उदयभानानं. ताना लय खतरनाक आहे तो उदयभान. 7.7 फूट उंचीचा आहे र. एका बारात 10 जण खल्लास करतो, ढाल फोडतो, छाता सोलतो. लय खतरनाक आहे. ताना कशा पायी हट्ट करतो. राजा मला जायचंय मोहिमेवर, तुम्ही जा ना माझ्या रायबाच्या लग्नाला. अरे पण तानानं राजांकडून विडा घेतला. बरं तानानं राजांकडून विडा घेतला आणि त्याच वेळी राजांनी तानाला कडकडून मिठी मारली. राजांना कळून चुकलं होतं, मृत्यूच्या दारी तानाने पाऊल टाकले. आता मात्र तानाने विडा घेतला, सोबत घेतला सूर्या आणि 500 मावळे. तिकडं उदयभानासोबत तुफान 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 युद्ध होणारे 2000 राजपुते. बरं 2000 राजपुतांबरोबर युद्ध होणारे. ताना निघाला, मावळं निघाली, सैनिक निघाली. आता कोंढाण्यावर यशवंतना घोरपडे नावाचे बंधू आहेत. बरं त्याच वेळी त्यांनी दोर टाकला, मावळ्यांनी गड सरसर चढला. भागा कापा तोडा, तुफान 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 युद्ध होणाऱ्या. त्याच वेळी तानाने एकच सिंह गर्जना केली, बोला मावळ्यांनो हर हर जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? आवाज येतच नाही. आहेत ना सगळे जागे? त्याच वेळी तानानं सिंह गर्जना द्यावी, हर हर महादेव. आणि मावळ्यांनी त्या राजपुतांवर तुटून पडावं. तुफान 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 युद्ध सुरू झालं होतं. भागा कापा तोडा. अहो भागा कापा तोडा तोडा करत दुश्मन मारला जात होतं. गनिम जागा झाला होता. अहो 1700 दुश्मन मारला गेलाय, 300 मावळे मारले गेले. आणि अशातच उदयभानाची शमशेर तानाच्या हृदयात गेली आणि तानाची शमशेर उदयभानाच्या हृदयात गेली. अहो दोघेही खाली पडले, पण
माझा तान्हा मात्र सूर्याला सांगत होता, सूर्या, राजाला सांगा या तानानं स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि हा ताना शेवटच्या श्वासापर्यंत कोंडावण्यावर भगवा फडकवण्यासाठी लढत होता हे राजांना सांगा. आता तानानं मात्र शेवटचा श्वास सोडला होता आणि सर्वीकडे पुटपुट झाला, आवाज झाला, गडाला पण सिंह गेला, गडाला पण सिंह गेला. जय जिजाऊ, जय भवानी. वा काय आवाज आहे. पण आता मात्र कसं झालंय माहिती, पण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर आमचं होतं काय, आम्ही काय म्हणतो, जाती धर्मामध्ये महापुरुषांना वाटून घेतो. ही खूप दैवाची गोष्ट आहे. पण मला एकच सांगणं आहे, जातीपातीमध्ये महापुरुषांना वाटून घेऊ नका. तुम्हाला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना घेऊन, सोबत घेऊन आपल्या राजांनी स्वराज्यासाठी अट्टहास केला होता. हाही आपला इतिहास आहे. जातीपातीमध्ये आम्हालाच वाटून घ्यायला लागलो. पण यावर शरद धनगर नावाचे कवी लिहितात, जातीत जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, धर्मात जात आहे, म्हणूनच देश माझा मातीत जात आहे. आणि हा मातीत जाणारा देश आपल्याला मातीत जाऊ द्यायचा नसेल ना, तर सर्व महापुरुषांची कार्य आपण समजूनच घेतली पाहिजे, विचारात आणलीच पाहिजे, आचरणात आणलीच पाहिजे, जीवनात वापरलीच पाहिजे. आता मात्र होतं भलतच, आता मात्र होतं भलतच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा बांधव करतात. अहो, पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती धनगर समाज करतो, महर्षी वाल्मिकींची जयंती कोळी समाज करतो, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांची जयंती माळी समाज करतो, आणि मग अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंग समाज करतो. अहो, मग या जातीपातीच्या घोटाळ्यांमध्ये होतं भलतच. अहो, मराठ्यांनी आपलंसं केलंय छत्रपती शिवरायांना, मराठ्यांनी आपलंसं केलंय छत्रपती शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलंय आंबेडकरांना. अहो, अहिल्यादेवी आमची धनगरांची राणी, अण्णाभाऊ साठे आमची मातंगानी गायली गाणी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना जमले सारे माळी, आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच तर झाली होळी. हा आपला इतिहास आहे, हा आपण समजून घेतलाच पाहिजे. पण आपण समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, कारण एकच आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेतो, मात्र डोक्यात घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. आता ज्यावेळी सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा घातला, पन्हाळगड माहिती ऐकलंय कधीतरी नाव, आहे जागे, पन्हाळगड माहिती. आता सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा टाकलाय. आता त्यावेळी पन्हाळगडाला वेढा टाकलाय. अहो, एवढं सोपं होतं का? आता कोरोनाची लाट आली होती, घरात बसू वाटत होतं? अजिबात नाही. कधी घराच्या बाहेर जाईल असं वाटत होतं. पण माझ्या राजांना त्या सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यावेळी मात्र राजांनी काय करावं? शरणागती पत्करावी, हार मानावी? अजिबात नाही हो. राजांनी युद्धनीती आखली आणि राजांना आठवला शिवाकाशीत. राजांनी शिवाकाशीतला बोलावलं. तसं शिवाकाशीत आला. शिवाकाशीत म्हणला, जी राजा बोलावणं धाडलं तुम्ही? हो शिवा, आम्ही तुम्हाला बोलावलं. आम्ही खूप ऐकून तुम्ही आमच्या सरकार दिसता, पण आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय हो. त्याच वेळी शिवानं म्हणावं, राजा द्या की आज्ञा. राजांनी पोशाख द्यावा आणि शिवानं तो परिधान करावा आणि अगदी मिशीला पीळ देतच राजांसमोर राजांसारखं स्टाईल मारत राजांच्या समोर यावं आणि राजांना म्हणावं, राज मी आबी दिसतोय ना तुमच्यासारखाच? राजांच्या डोळ्यात मात्र पाणी यावं. राजांनी म्हणावं, शिवा तू म्हणजे आमच्या आरशातली जणू प्रतिमाच बरं. मग राज तो सिद्ध्या आम्हाच ओळखणार नाही ना? आता राजे म्हणत शांत झाले. राजे म्हणाले, शिवा तुला कसं कळलं रे तुला आमचा रूप देऊन सिद्ध्याच्या भेटीला पाठवणार ते? त्याच वेळी शिवानं म्हणावं, राज तुमच्या काळजाची ठोकं काय म्हणतात ना
ते बी कळतं आम्हासनी. आणि राजाला शिवानी म्हणावं, राजा द्या की विडा, मी जातो की सिद्ध्याला भेटायला. आणि त्याच वेळी राजांनी शिवाला कडकडून मिठी मारावी. राजांच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब शिवाच्या पाठीवर पडावे. अहो, अशी कौतुकाची थाप कोणाला कधी पडलीच नव्हती. ती पडली फक्त शिवा काशीतलाच. आता इकडं मात्र राजांची योजना आखून झाली होती बरं. भर पावसाळ्याच्या रात्री राजांनी विशालगडावर निसटून गेले. सोबत होते बाजीप्रभू देशपांडे. आता मात्र राजे निसटले होते. आता इंटरव्हल झाला होता. आता मेन रोल होता शिवा काशीतचा. तिकडे सिद्धी वाटच बघत होता. शिवा छत्रपती शिवाजी महाराज कसे कधी येते दारातच उभा होता बरं. आपल्या घरी पण एखादा पाहुणा यायचा असल्या आपण कशी वाट बघतो. त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या हाती लागू शकत नाही, कारण आपला इतिहास आहे मराठे आणि वाघ कोणाच्या हाती लागत नाही. तोच इतिहास तिथं सिद्धी जव्हरला आठवत होता. सिद्धी मात्र वाटच बघत होता. आणि तिकडं पालखीमध्ये शिवा काशीतनी राजांचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला निघाला होता. सिद्धीच्या भेटीला निघाला होता. मनात खूप काही चलबिचल चालू होती बरं सिद्धीच्या. आता शिवा काशीदांची पालखी आली. तिकडून सिद्धी उभाच राहिला होता. पालखी जवळ 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 येऊ राहिली होती. सिद्ध्याच्या काळजाची ठोक मात्र आता वाढू लागली होती. पालखी जवळ आली आणि त्याच वेळी पालखीचा पडदा हटवण्यात आला आणि सिद्धी म्हणू लागला, आओ शिवाजीराजे, आओ शिवाजीराजे, आस्ते कदम, आस्ते कदम. त्याच वेळी शिवा पालखीच्या बाहेर उतरणार. सिद्धीची आणि शिवाची गळा भेट झाली. पण दुर्दैव हे म्हणजे त्याच वेळी दोन संशयी नजरा शिवाकडे टक लावून बघत होत्या. आणि त्या म्हणत होत्या, त्या पुटपुटत होत्या, हे शिवाजी राजा नाही हो सकता. आणि त्याच वेळी त्या सिद्धीनं म्हणावं, हे शिवाजी राजा नहीं हो सकता, ऐसे कैसा हो सकते हो. त्याच वेळी फाजल खानानं म्हणावं, मैंने देखा है शिवाजी राजे को. अहो, ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती, कोतळा बाहेर काढला होता, त्यावेळी अफजल खानाचा मुलगा हा फाजल खान तिथे उपस्थित होता. त्यावेळी त्या चलबिचलीमध्ये, त्या धडपडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावर समशेरीचा वार झाला होता. पण दुर्दैव म्हणजे आपल्या शिवा काशीतच्या माथ्यावर तो वारच नव्हता. घात इथंच झाला. आता फाजल खान म्हणत होता, हे शिवाजी राजा नहीं हो सकता. सिद्धी विचारत होता, तुम कैसे कह सकते हो. फाजल खान आपलं उत्तर पटून पटून सांगत होता. आता सिद्धीने काय केलं, ते शिवा काशीतला विचारलं, क्या तुम शिवाजी राजे नहीं हो. शिवा काशीतनी म्हणावं, मैं शिवाजी राजे ही हूं. अहो, आता मात्र सिद्धी विचारतच होता आणि शिवा काशीद आपला सांगतच होता. शिवा काशीद मात्र सांगतच होता. अहो, सिद्धीने आता मात्र गर्दनीवर शमशेर ठेवली बरं. मैं आखिरी बार पूछता हूँ, सच बताओ, क्या तुम शिवा नहीं हो. तरी सुद्धा शिवा काशीद सांगत होता, हाँ मैं ही शिवाजी राजे हूँ. आणि त्याच वेळी सिद्धीने परत 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 तेच विचारावं, क्या तुम शिवाजी राजे नहीं हो. आता शिवा काशीद म्हणू लागले, अरे सिद्ध्या, जन्माला जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आला असतो ना, तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का. आणि त्याच वेळी सिद्धी मात्र संतापला होता. सिद्धीनं समशेरीनं शिवा काशीदचं मस्तक छाटलं. त्याच वेळी राजांचं रूप परिधान केलेला आपला शिवा काशीद या स्वराज्यासाठी शहीद झाला, बलिदान दिलं. राजांनी खूप काही निर्माण करून ठेवलं होतं. जगाच्या पाठीवर एकमेव काळ असा होता, ज्यावेळी माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होती. अहो, राजांनी एखादी मोहीम काढावी, तानानं म्हणावं, राजा ही मोहीम आपली, आपण जाणार. तसं बाजींनी म्हणावं, अव तानाजी,
आता माझा नंबर आहे बरं का, मी जाणार, मी लढणार आणि मीच भागवा फडकवणार. तेवढ्यात यशाजीने यावं, यशाजीने म्हणावं, अहो बाजी कवापासून नंबर लावून बसलोय का? ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण भगवा फडकवणार. त्यावेळी काय निर्माण केलं राजांनी? स्वराज्यासाठी मरायला माणसं तयार झाली. खूप खूप महान कार्य केलं आपल्या राजांनी. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. अहो लॉकडाऊन तुरीच्या खरेदीला मान्यता मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांना साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी? अहो माय बाप माऊली, मला तुम्हाला सांगायचंय, अशा दामांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी? अहो सफेद पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा, नळणी चटणीवरतीच भाकर खातो माझा शेतकरी राजा. अहो पण आजची नेते मंडळी फुगून फुगून फुगवतातच कशी 56 इंच छाती. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. करतो काय तर इमानदारीनं जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. हा असतो आपला शेतकरी बाप आणि ते असतात ते राजकारणी नेते. हेही आपल्याला जाणून घ्यावंच लागल. अहो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नाहीयेत, ना केवळ एक व्यक्ती आहेत. शिवचरित्राचा अभ्यास करताना समजले असं काहीतरी भन्नाट करायचे. शिवचरित्राचा अभ्यास करताना समजले असं काहीतरी भन्नाट करायचे. मग मी ठरवलंय मला शिवाजी व्हायचे. मग मी ठरवलंय मला शिवाजी व्हायचे, मला शिवाजी व्हायचे. आता मायबाप माऊली जनता म्हणाल, तू छत्रपती शिवाजी महाराज कस काय होऊ शकते? मायबाप जनता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी होण्या इतपत मी महान नाही, पण मायबाप जनता मला छत्रपती शिवाजी महाराज नाही व्हायचं, मला शिवाजी व्हायचंय. आजच्या काळातला माझ्या क्षेत्रातला मला शिवाजी व्हायचंय. अहो औरंगजेब प्रत्येक मावळ्याला, राज्याच्या प्रत्येक मावळ्याला, स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला शिवाजी म्हणायचा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा हा शिवाजी महाराजांसारखे असायचा का? तर मुळातच नाही. अहो मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत नसले ना तरी सुद्धा त्यांचे विचार अंगीकारत होते, आत्मसात करत होते. त्या विचारांनी जगत होते, ते विचार पेरत होते, ते विचारांनी जगत होते, वागत होते. जीवन जगताना ते विचार वापरत होते. म्हणून औरंगजेब म्हणायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा शिवाजी आहे. आता मात्र मी ठरवले मला शिवाजी व्हायचे. हीच भावना प्रत्येकानं ठेवायची, मला शिवाजी व्हायचे. माझ्या क्षेत्रातला मला शिवाजी व्हायचे. अहो शिवाजी म्हटलं की महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की सह्याद्री, सह्याद्री म्हटलं की शिवाजी, मावळा म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की मावळा, टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट सक्सेस म्हटलं की शिवाजी. जगातला द ग्रेट इंजिनियर म्हटलं की शिवाजी, जगातला द ग्रेट सायंटिस्ट म्हटलं की शिवाजी, जगातला द ग्रेट सायकोलॉजिस्ट म्हटलं की शिवाजी. अहो एवढंच काय, या जगात सर्वोच्च जी डेफिनेशन व्याख्या करायची असेल ना, या जगातला सर्वोच्च परिणाम म्हणजे शिवाजी. हो सांगावंच लागत नाही माझ्या राजाबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज काय होते ते? जय जिजाऊ. झोपले? इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर चालू आहे, विसरले नाही ना? या प्रवाहामध्ये आता राजा निरोप देताना सांगावंसं वाटतं, राजा कशी सांभाळली हो तुमची, तुम्ही एवढी मोठी प्रजा, एवढी मोठी रयत. राजा आजचा मावळा काय म्हणतोय, आमचे 2 आणि आम्ही 2, माहिती ना? आम्ही 2 आमचे 2, मग त्याचा होतोय चौकोन, चौकोनातले जातात 2, उरलेल्यांना आधार कोण. आणि त्याच वेळी वृद्धाश्रमातल्या त्या बापानं पोराला रिप्लाय करत म्हणावं,
आपल्या शेतकऱ्यांचे बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही या. ज्यांच्या असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, आपण आणू त्यांना घरी. वृद्धाश्रमातले बाप त्या पोराला रिप्लाय करत म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताना नको देऊ घशाला, उगीच ताना नको देऊ घशाला. उरला नाही रुपया दुधाला, उरला नाही रुपया दुधाला. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. खरं तर यासाठी आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे. आपल्याला वृद्धाश्रमातली जाणारी संख्या कमी कमी आणि शून्यावर आणायची आहे. मला अभिमान आहे आपल्या मराठवाड्यामध्ये वृद्धाश्रम नाहीत आणि जे काही असतील ते लवकरच बंद पडतील. हीच भावना पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात आपल्याला आणायची आहे. हा आपल्याला इतिहास घडवायचा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप 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 काही करून ठेवलंय हो. पण आज मात्र आपल्याला तो इतिहास जगायचा आहे आणि राजांसारखं विचार अंमलात आणायचे आहेत, राजांसारखं जगायचं आहे. केवळ राजांचं रूप घेऊन कोणी शिवभक्त होत नसतं, नाही होत कोणी. राजांचे विचार अंगीकारले पाहिजे. अहो एवढंच काय, खरं तर मला खूप हात जोडून सगळ्यांना सांगावं वाटतं, प्रत्येक गावामध्ये सांगावं वाटतं की धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती सुद्धा इतक्याच थाटामध्ये साजरी केली पाहिजे जितकी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. अहो पण आता मात्र काही इतिहासकारांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास कोणत्या कोणत्या वळणावर नेऊन नाही सोडला. पण तुम्हाला माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण स्वराज्याचं रक्षण हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. हे आपण कुठेतरी चुकतो. धर्मवीर संभाजी महाराजांना आपण मागे मागे आणि मागेच ठेवत चाललोय. मात्र हा इतिहास आपल्याला बदलायचा आहे. आता मात्र दिवस गेले होते. दिवस होता 3 एप्रिल 1680. या महाराष्ट्रात, या देशात, या जगातला काळा दिवस. महाराजांची मृत्यू झाला. महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन साकी मुस्ताईब खान औरंगजेबाकडं धावत 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 चालला होता. त्याला वाटलं राजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाला बडा आनंद होईल. आता मात्र औरंगजेबाच्या जवळ चालला होता. साकी मुस्ताईब खान म्हणतो कसा, आलमपना 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 बड़ी खुशी की खबर है. क्या हुआ? काफर नरकाला गेला. कोण? शिवा हुजूर. आणि त्याच वेळी त्या औरंगजेबाच्याही डोळ्यात अश्रू यावं. त्यांनी वरच्या दिशेने हात करत म्हणावं, या अल्लाह तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वर, हे देवा, तुझ्या स्वर्गाची दारं उघडे ठेव. तुझा नेक विश्वासू सेवक तुझ्याकडे येत आहे. अहो शत्रूंच्याही डोळ्यात पाणी यावं. शत्रूंनीही देवाला प्रार्थना करावी, माझ्या राजांना स्वर्गाची दारं उघडे कर. आता मात्र भाऊकीतला माणूस गेला, घरातला माणूस गेला तरी त्याला जाळायला माणसं नसतात. ही आजची आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यावेळी शत्रूंनीही राजांचं मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी दार उघडायला देवाच्या चरणी प्रार्थना करावी. अहो एवढंच काय, शत्रूंना खूप विश्वास होता हो राजांवरती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापली ना, त्यावेळी शाहिस्तेखानाची भाची अर्थात त्याच्या बहिणीची मुलगी काही सापडत नव्हती. त्याच वेळेस त्याच्या बहिणीनं धावत 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 त्या शाहिस्तेखानाकडे यावं आणि शाहिस्तेखानाला म्हणावं, भाईजान 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 गजब हो गया. क्या हुआ? गजब हो गया भाईजान.
मेरी छोटी सी बेटी को उठाकर लेकर गया वो शिवा। क्या बोल रही हो? नामुमकिन है। हाँ, शाहिस्ते खान म्हणत होता, शाहिस्ते खान म्हणत होता, ओ मराठों का सिवा, ओ मराठों का सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन ओ मराठों का सिवा सपने में भी किसी बेटी त्या औरत पर हात नहीं डाल सकता। अहो, इतका विश्वास होता शत्रूंना देखील। पण आज मात्र आम्ही त्या महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवली तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही। एकच सांगणं आहे, मायबाप जनता व्याख्यान रक्त घेते, जेवण केल्यावरती झोप लागते हे मला पण कळतं। तर एकच सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ कशी उत्साहात साजरी करा, नाचून करण्यापेक्षा वाचून साजरी केली ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांच्या मनामनामध्ये रुजला पाहिजे। त्या विचारांनी आपण जगलं पाहिजे। आपल्या चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितलाच पाहिजे। एक मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजकाल छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की निश्चितपणाने आमच्या पोरांच्या तोंडून जय बाहेर पडतं, पण जय या शब्दाच्या बरोबरच गुटखा, मावा, तंबाखू यांचा वास सुद्धा बाहेर पडतं। ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे, ती कुठेतरी थांबवली पाहिजे। हा, आणि तुम्ही म्हणत असाल मग मावळा कुणाला म्हणायचं? ज्यानं देव, देश, धर्म यांचं रक्षण केलं, बापाची मान शर्मेने कधी झुकू दिली नाही, आईला नेहमी सन्मानाने ठेवलं, भगवा झेंडा हातात घेतला, कपाळी भगवा टिळा लावला आणि समोरून येणारी प्रत्येक मुलगी आईच्या बहिणीच्या नजरेने बघितली। खरं तर तो शिवभक्त। तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, अजून माझा 18 पण पूर्ण नाहीये, तुम्हाला सगळं कळतंयच। महापुरुषांचे विचार डोक्यावर न घेता फक्त डोक्यात घ्यायला शिका, मग बघा आपल्याला शिवविचारांनी जगायला शिका, वागायला शिका, आचरणात आणायला शिका, विचारात घ्यायला शिका, मग खरी शिवजयंती साजरी होईल। अहो, डीजेवर गाणे लावून गौतमी पाटील नाचून शिवजयंती साजरी होणार नाही। चला तर एकदा जय घोष करूया। आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, राजनीती धुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजमंगल वैष्कित, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ। तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद। जाताना एवढंच म्हणत, खूप सुंदर आयोजन केलेलं, तुमच्या उत्सुकतेमुळे तुम्ही एवढं शांतपणाने ऐकून घेतलं ना, म्हणून मला राजांचा गौरवशाली इतिहास, आजचा समाज, आजचं राजकारण, आजचा शेतकरी, सगळ्या विषयांवर अगदी मुद्देसूद मांडता आलं। तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी लहान आहे, जर काही चुकलं असेल बोलताना की तानाजी नावाच्या व्यक्तीला कुणाला वाटलं असेल त्यांना म्हटलं तर त्यांनी सोडून द्यावं, तुमचीच मुलगी आहे या नात्यानं। जे काही चुकलं असेल ते माझ्याकडे द्यावं, जे काही तुम्हाला घेता येईल ते सगळं तुमच्याकडेही राहू द्या, मी माझ्याकडेही राहू देते। यानंतर या शिवजयंतीचं आयोजन करणारे सर्व आयोजक, तरुण मंडळी, माझी माता माऊली, सर्वांनी खूप छान उपस्थिती दाखवली। खरं तर आता येताना आम्हाला तुमचं गाव सापडत नव्हतं, पण इथं येऊन कळलं की गावाची ताकद काय। खरंच तुमच्यासाठीच तुम्ही आता जोरदार टाळ्या वाजवून द्या। या गावाची ताकद म्हणजे सर्वच आपले मान्यवर आहेत, कोणाचं पर्टिक्युलर नाव घेण्यात काही रस नाहीये। आपले राजपुरे सर असतील, ज्यांच्यामुळे मला आज इथं व्याख्यान करण्याची संधी उपलब्ध करून झाली आणि शिवविचारांचा जागर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज उभी आहे। खरं तर राजपुरे सर हे
खूप श्रेष्ठ वक्ता आहेत, कीर्तन करतात, व्याख्यान करतात, तरी सुद्धा त्यांनी आज मला इथं बोलवलं आणि स्वतःला तारीख भेटली असतानाही माझ्यासाठी सरांनी ती तारीख रद्द केली. सरांचं हे खूप खूप कौतुक. तसंच माझे सर्व गुरुवर्य आमचे राग सर असतील, ज्यांच्यामुळं मी आज प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक झाली. म्हणजे 12वी मध्ये मी तालुक्यातून प्रथम आले. सरांना त्याचा खूप मोठा यश आहे. त्यानंतर आवटे सर असतील, नाकाडे सर असतील, या गावचे सरपंच असतील, सगळे तरुण मंडळी, लहान मुलं. खरं तर लहान मुलांचं खूप कौतुक करते, कारण मी जिथं जिथं जाते ना मला लहान मुलं लई त्रास देते हो. लहान मुलांचं खूप कौतुक करते. त्यानंतर लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचं अगदी कौतुक करते. कारण आपल्या खेडेगावामध्ये लवकर झोपतात हो, तरी सुद्धा माई माऊली एवढ्या उपस्थितीने आज इथं उपस्थित आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यानंतर माझ्यासोबत आलेले आणि मला प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक पावलावर माझी साथ देणारे माझे दादा असतील, माझी आई असेल, माझी बहिणी असतात, सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते. जय